नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील लोकप्रिय शिवशाही बस सेवाविषयी, तिचा इतिहास, तिचे वैशिष्ट्ये आणि काही दिवसांपासून तिच्या बंद होण्याच्या फोनवर चर्चा होत आहे। चला तर मग हीच संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। शिवशाही बस सेवेची सुरुवात 10 जून 2017 किंवा 2018 मध्ये मुंबई राजगिरी मार्गावर सुरू झाली होती। तत्कालीन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या संकल्पनेतून या वातानुकूलित बस सेवेची सुरुवात झाली होती। या बस सेवेचा मुख्य उद्देश होता प्रवाशांना आरामदायक प्रवास देणे, त्यामुळे लवकरच या बसने महाराष्ट्रभर लोकप्रियता मिळवली होती। शिवशाही बसमध्ये तुम्हाला मिळतात वातानुकूलित आरामदायक सीट्स आणि कोजी सोयी, मोबाईल चार्जिंग पॉइंट, सीसीटीव्ही आणि जीपीएस प्रणालीमुळे सुरक्षित प्रवासाची हमी। या सर्व सोयीसह काही गंभीर मुद्देही चर्चेत आले आहेत, जे पुढील सेगमेंट मध्ये आपण पाहूया। मागील काही वर्षापासून शिवशाही बसशी संबंधित काही अपघातांची आणि तांत्रिक त्रुटीचा चर्चा जोर धरत आहे। उदाहरणार्थ, गोंदिया जिल्ह्यातील अपघातात 11 प्रवाशांचा जीव गमावला आणि अनेक इतर अपघातांमुळे सुरक्षेवर प्रश्न उठले आहे। शिवशाही बसच्या दरवाजांमध्ये देखील काही समस्यांचा अहवाल आला आहे। दरवाजे मेंटेनन्सची कमतरता आणि एअर प्रेशरमुळे आपोआप उघडणे, ज्यामुळे प्रवाशांना धोका निर्माण होत आहे। अशा घटनांमुळे काही माध्यमांनी चर्चेला उधाण दिलं आहे, शिवशाही बस बंद होणार का आणि तांत्रिक दोषांमुळे या सेवेची सुरक्षितताही धोक्यात आली आहे। या विवादाच्या पार्श्वभूमीवर विविध न्यूज आर्टिकल्स मध्ये अशी चर्चा आहे की वाढत्या अपघातांमुळे काही तांत्रिक त्रुटीमुळे एसटी महामंडळ कदाचित शिवशाही बस सेवेची बंदी घालू शकते। एसटी महामंडळाकडून आलेल्या निवेदनानुसार सध्या 792 शिवशाही बस सेवा सुरू असून तांत्रिक दोष आढळल्यास तो वेळोवेळी दुरुस्त केला जातो आणि सेवेची कायमची बंदी करण्याचा कोणताही विचार नाही। अर्थात या विरोधाभासी चर्चेमुळे प्रवाशांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली होती। काही न्यूजचं म्हणणं असं आहे की अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही सेवा बंद होणार आहे, तर काही ठिकाणी स्पष्टपणे सांगितले गेले आहे की ही सेवा अखेर कायमची सुरू राहणार। मित्रांनो, या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यास शिवशाही बसचे भविष्यात बंद होणे की सुरू राहणे याबाबत अजूनही अनेक प्रश्न आहेत। तुम्ही या सेवेचा अनुभव घेतला आहे का, किंवा तुमच्या मते सुरक्षा आणि तांत्रिक दुरुस्ती सुधारल्यास सेवा कायमची सुरू ठेवली जाऊ शकते का? तुमचे विचार कमेंट मध्ये नक्की शेअर करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका।